या मग आता लुटेरे साहेब, कसा कार्यक्रम चांगला घेतला तसा, लोक खुश झाले म्हणा. आणि आपल्याला तुम्हाला दक्षिणा दिलेली आहे, शेला टोपी नारळ. हो, या थैलीत आहे 501 रुपये दक्षिणा, शेला टोपी. हो, घेऊन जा म्हणलं आणि या आता डबलच्या वेळेस. असं आहे लोकांचं. हो, म्हणून तर कसं जे लोक घेत नाही का नाही, हो त्याला रुपया देत नाही, आणि घेते त्याला मग 10,000 देते. हो ना, पण ते जास्त झालं ना, 501 रुपये जास्त झाला ना ते. हो, 101 चालला असतं आपल्याला, इतकं काय आलं ते. एखादा झुटका शेरा असं टोपी असं एखाद्या ऐरातली कोणाची टिकला लावलेली. हो, जाऊ द्या ना बा. हो, 101 द्या, 500 काढून घ्या. मजाक नको करत हो तू. काय 200 रुपये तुला पेट्रोल लागलं, चालला मोठा गोष्टी करून राहिला. येरी रिकामाच होता तू. चालला मोठा बांबू आहे म्हणला, मला सगळं समजते तू. चालू बरा करत नको जाऊ नये का. मग उभे उभे नाही का 500 खिशात टाकत जाय तू. 500 दिले बंद झाले ते, डिझेल निघालं. एखाद्या दिवशी फुकटे करत जाय जरासं. जाय आता, हे आता डबल. सासऱ्याला का गाडी दिली, ऐश करून राहिला. हो का लुटेरे साहेब, ही गाडी तुमचीच आहे, सासरेबाजी आहे नाही? असं तुम्हाला दिली का? काळी? अरे बाबा, काळी नाही देत मा सासरा अजून. मग माय होईपर्यंत हातही नको लावू म्हणते कायले. हो, हे कसं तरी आता चला भाड्या तोड्यावर चालू आहे, ते बोर्डाचे पेपर चालू आहे. एका साहेबाला सेंटरवर न्या आणण्यासाठी आपल्याला गाडी आहे, आपली ड्रायव्हर आपण. कसं आहे, आपल्याला देते ते 1,500 रुपये रोज आहे, 500 माया आणि 1,000 रुपये गाडीचा. 500 रुपये आपल्याला सासरे बॉल द्या लाग. 15,000 रुपये देतो म्हणे महिन्याची. मला जाऊ द्या, हान फकीर या. असं चालू आहे ते. पहिले काय धाड टाकणार साहेबाच्या गाडीवर म्हटल्यावर बाबा बाबा छापतेशी आता, मग काय हात मारल्याशिवाय राहते काय? असं असं हो का? बरं बरं, चांगला आहे ना, मस्त आहे ना, मस्त आहे. बरं मग या मग आता काय आमच्या मागं जरा आता उधळे सुरू आहे हरभऱ्याचे. हो पाहतो जरा. अरे बाबा, हरभऱ्यात सुरू आहे तुमचं? मा सासरा आहे तेच सांगे मला. हो, कालचीच गोष्ट. मजूरच नाही सापडून राहिलं म्हणे बा. हरभरा सोंगाले काय करावं काय नाही, ती काय हार्वेस्टर काही जात नाही. रस्त्यात लहान. हो, त्याचे चालू होतं बा. हा तसंच आहे ना, जिकडे तिकडे वांदेच आहे ना. पण आमच्या गावातले किती लोक अटरेल आहेत, मग जाऊ द्या ना आता. हो ना, तेच तर आमचा सौदा हुकला. हो आता आज आता उद्या करणं आहे. कंदील बुडा आला आता. हो त्याच्यानं ते कसा जरासा दलाल माणूस आहे, मध्यस्थी करते. पाहून घेऊ द्या मग आता. असं असं पाहिजे ना. मग तुमचं जर झालं गेलं तर मग आमचे सासरे बुवाचं दे जा काढून तेवढं. हो, नंबर मी देऊन देईन तुम्हाला. जर काम जर असलं नसलं तर सांगा मग. हो ना पण पाहू शक्यतोवर कसं येले होते दुसऱ्या गावले. हो पाहतो ना, शक्यतोवर आम्ही आमच्याच गावात करतो. आता सौद्या उद्या काय होते काय नाही. बरं ठीक आहे मग. हा सांगतो मी तसं काही असलं तर. चला या मग आता. धन्यवाद. तुमचे भाची वाट पाहू राहिले. या मग. येतो मग, आलो भाऊ. द्या बा थैली. आता काय 501 म्हणता, आता काय तेवढं डिझेलही नाही निघत राहायचे. हो, द्या बा, द्या, जाऊ द्या, जे आहे द्या, निकलोशे लाभ. हो, चला. वाटेल तरी मामा म्हटलं चांगला कार्यक्रम करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मारतीचं गाणं बी लय मस्त झालं. हो खरंच लोक खूप झाले. तर दिवसभर काय तुम्ही मग काय नदी साफ केली वाटते नाही? येता येता पाहिली मी. हो ना, कसं मी गेलो गावाले त्याच्यामध्ये काही आता माहित नाही गावातली रूपरेषा. पण संध्याकाळचा कार्यक्रम लागला हाती आपल्या. हो मग काही जेवणाचं काही नव्हतं वाटते यावेळेस नाही का, म्हणजे असंच होतं वाटते. ते कसं जेवणाचं जास्त टाइमपासच नाही केला. हो यावेळेस कार्यक्रमाने नाश्ता होता आणि बस, बाकीचं काही नाही. बरं झालं बुवा नाही का. हो नाही तर आज पालाच पडला असता नदीवर. हो ना हो ना, तेच आहेच ना. आपण असतो तर जराशी मदत झाली असती माई बी. हो ना, कशी बी गोटी गिटी जरा 10 टोपले तर उचलले असते मी. बरं जाऊ द्या आता. हो बाकी काय होतं, कायसाठी आले, काय विषय काय म्हणलं? काही नाही, ते आता आमचा विषय सांगतो. पण तुम्ही कुठे गेलते म्हणलं काल? हो ना, आमचा सौदाराजा हरभऱ्याचा. तुम्ही असते तर हुकला नसता. हो कायला गेलते, कुठे गेलते म्हणलं, कोणत्या गावाला गेलते म्हणलं? आता जरासं हो आपल्या मेवण्याचं सांगा लागेल ना, नाही तर म्हणून पैसा कुठून आणला एवढा मोठा ईट भट्टी करायला. नाही ते कसं आपल्याला ईट भट्टी टाकायची आहे. मी देऊ समजा त्याला बोललो मी, तर ते म्हणे काही हरकत नाही, तुमचे पैसे माझी जमीन आणि बाकीचं मग आता त्याचं परमिशन काय असते काय नाही, ईट भट्ट्या पाहून येऊ बा, असं तर चालू होतं आमचं. तर मग मेवण्याला भेटायला गेलो मी. बा देशील का पैसे? हो 10 लाख रुपये. मग ते म्हणे, आता मेवना म्हणे तुम्ही बा काही काळजी करू नका, कापसासारखं होऊ नका देऊ म्हणे. मी आता ठीक आहे. हो कसं आपला मेवना कसा हो कडी पडीले पैसे देते आणि मग आपण त्याला त्याचे पैसे देतो आणि बाकीचा नफा उरला ते आपला. पण कोणता मेवना आहे म्हणाले का, मग आम्ही तितके पैसे देत 10 लाख रुपये. हो ना हो ना, 10,000 रुपये देत नाही कोणाला. नाही पण मी म्हणतो तुमचा राजा मेवना मी पाहिलाच नाही. हो कोणता आहे, एखाद्या दिवशी आले तर माहिती चहा घ्यायला आणलं पडते. हो ना, 10,000 लाख रुपये देते म्हणता राजा तुम्हाला. हो सांगा आता, कापसाला बी देते म्हणता, आता 10 लाख देते म्हणता. तेच म्हणून राहिलो, एखाद्या दिवशी आले तर माय घरी आणजा बा. हो ना, 10,000 लाख रुपये देते मा मेवना तर राजा मा बी. हो कठीणच काम आहे बा. हो फक्त आले की सांगता बरं एखाद्या व्यक्ती. आता काय सांगायला मेवण्याचं नाही का. हो ना, त्याचीच तर घराचे हप्ते वेळेवर भरणं होत नाही. मला फोन येते हो आहे का यावेळेस किस्त भराले. नाही नाही, ते कसं मेवण्याचं कसं आहे, इन्कम टॅक्स विभागात आहे. हो त्याच्यानं मग कसं झालं, पैसे अडी अडचण असली तर भागवते ते आपली. हो पैशाची काही कमी नाही आहे, अशा बॅगाच्या बॅगाची घरी त्याच्या. हो काही टेन्शन नाही तसं. हो आता त्याच्यानं आपल्याला आता वीट भट्टी टाकायची आहे. काही म्हणा राजा नाही का. हो एका दिवशी भेट द्यास लागते मेवण्याच्या घराला नाही का. हो ना, इतकाला पैसा कसा काय देते म्हणाले का. बरं बरं ठीक आहे ना, जाऊ द्या. पण आम्ही आलतो याच्यासाठी. हो हरभऱ्याचा सौदा काही होऊन नाही राहिला. 3200 रुपये आडून आहेत. गुंपाबुडी बी तर म्हणलं कसं काय जरासं पा म्हणलं उद्या ॲडजस्टमेंट करून आमचं 2800 राहणार.
मी का दलाल आहो का त्याच्या? तुमचं तुम्ही पाहा आता, मी काय कास्तकार माणूस आहो का काय आपलं बसले म्हणतात ते पडणं. हो तुमचं तुम्ही पाहा पण मी काय बोलणार त्याच्यात. नाही ना, कधी लाभूची काय आता तुम्ही राजा म्हणलं असं बोलल्यानं जमणार आहे का? हो ना, आमच्या त्यानं बजेट नाही बसू राहिला, ते काहीच्या काही सांगून राहिलं ना. पण आता आपलं ऐकलं पाहिजे ना बुवा, शिवल्या गिवल्या ऐकते का आपलं, सांग आता. हा हो तेच आहे ना उतरेवाले. तेच आहे उदळ्याचं. हो ना, सगळं गुंपाबुडीचं हे ते सगळं तेच उदळ घेऊन राहिला, सगळं मजूर एक झाला आता. हो म्हणून म्हणलं जरासं तुमचं ऐकते शिवलाल, आमचं ऐकते का असं आहे ना ते. तुम्ही कसं दोन्ही बाजून तबला वाजवता बरोबर. तेच म्हणलं तुमच्याशिवाय ताल बसत नाही ना इथं. हा हो कसं आहे, एक तर आम्ही आता घुगऱ्या शिजवणार आहोत एक दिवस मस्त हरभऱ्याच्या. चांगलं फर्स्ट क्लास बिलकुल जेवण बनवू आपण तुम्हाला संध्याकाळचं. झालं तर उद्याच. हा हो म्हणून म्हणलं कसं 28 राहा ना मग बरोबर तेवढं. असं म्हणता नाही का. हो बरं पाहतो मी. हो शिवलाल तसं ऐकते म्हणा, आपल्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. पाहतो विचारून मी त्याला, उद्या करून टाकतो तुमचं 28 मध्ये. हो बरोबर ठीक आहे ना, त्याच्यावर 5-50 वाढले चालेल ना. नाही नाही 5-50 नाही, मग तर तेव्हाच झाला असता आमचा सौदा. मग हो, आता आमचं असं ठरलेलं आहे 28च्या वर जायचं नाही आपल्याला यावेळे. हो ते किती काही ताण मारू त्यानं, एवढं तुम्ही बाकी ठेवा पण. असं म्हणता नाही का. बरं ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही ना. 28च्या वर समजा मग 5 रुपये नाही वाढवायचं समजा. नाही रुपया वाढू नका, मग अशा हाव पाव देता येईल. हो लागलं तर भले तुम्हाला आम्ही आता सगळ्यांनी ठरवलं की बा 501 रुपये तुम्हाला देऊन द्यायचे बा. हो जाऊ द्या तिकडे, आता सगळे मिळून समजा 50-50 जमा करून 501 रुपये वर्गणी मस्त आपलं फर्स्ट क्लास घुगऱ्या बनवून टाकू. ते काय रे नाही म्हणावं नाही का. हो, लक्ष्मी येत असेल घरात तर काय रे नाही म्हणावं. पण आपल्याला काय बोलायचं काम आहे जरा असं हेरपार करणं. चालते ना 500 दिले चालते, असं काय आपल्या लोकांसारखी भूक नाही आपल्याला. हो 500 दिले चालते. हो तुमचं 28 फिट करून टाकतो मी. फक्त कोणाला काही टच करू नका बा. 500 दिले नसं केलं हे फक्त आपल्या एक चौकशी म्हणा समजा म्हणून. नाही ते चौकशी देऊ राहिला आम्ही काय तुम्हाला काय दलाल म्हणून राहिलो का. हो, फक्त तेवढं ॲडजस्टमेंट करा तुम्ही, आता बाकी काही बोलाच काम नाही आम्हाला. चला येऊ मग आम्ही. हो चला ठीक आहे मग ओके. गेला एक खेपचा मामा लुटे रे. हो ना वाटच पाहून राहिलो, काही जाती. चला ना हो चला ना राजा, गेला ना ते आता तिकडे आपल्या कंदील बुड्याला भेटायला चालतो म्हणता तुम्ही. हो ते आता कसं अजून फालतू मग जेवायचं आणि झोपून राहतात बसा लागं. हा ते उद्याच आपल्याला सौद्याचं ठरवा नाही लागत का. हा जरा आताच फिल्डिंग लावा लागत, नाही तर मग फालतू मग सकाळी असं काही फायदा होणार नाही त्या गोष्टीचा. हो ना, हे आपले जरासे घरी जाऊ द्या लागतील ना कास्तकार लोक, नाही तर मग कुठं गेला बस शिवलाल काय गेला कंदील बुड्याच्या घरी आता बसून असं आहे ते. निरेपेरे होऊ द्या लागते जरा, म्हणून आलो इकडे. हो, चला आता सरळ त्याच्या घरी. शिवलाल आपण मागं राहिलो राजा पावर. आता हे कास्तकार लोक आपल्या पुढे गेले तर हिंगा कंदील बुड्याची भेटे घेतली फिल्डिंग टाईट केली वाटते. हो ना तेच पाहून राहिलो. हो ना म्हणजे आपल्याला भारी पडून राहिले गड्या यावेळेस नाही का. हो, थांब ना जरासा. हो ना येतो ना आपली लुना घेतली की निघाले 9 वाजता याला किती आवरात. हो येतो काय हरकत नाही. हो नारळ गिरळ घेऊन घेतो, सौदा झाल्यासारखाच आहे. काही विषयच नाही, सौदा होऊन जाईल. ठीक आहे आपला विषय सौद्याचा चालू आहे. हो बरोबर आहे बरोबर, काहीतरी हो काळी फिरवली आहे ना आता. बरं मग घेऊन घेऊ का मी नारळ अगरबत्ती हे ते मग. हो नाही तर मग कसं सौदा हुकला तर मग फालतू नारळ वापस घेऊन यायची पै. हो नक्की करा मग आता तेवढं हँडल. बाकी तुम्हाला काही बोलायचं कामच नाही. चला येऊ मग आम्ही. हो चला लक्ष्मणराव चला, आता काही विषय काळाच काम नाही, उद्या 9 वाजता वावरात. चला तिकडे चला म्हणलं, दिसा जाबून देईल. हो चला तिकडे चला. जमला आता मुशरम भाऊ. काही म्हणा बाकी तुमचा दोस्ताना आहे म्हणून त्यानं ऐकलं तरी, नाही तर मग कसं म्हणत होता आपण काही यात नाही पडत नाही बा. जमलं नाही का पण बाकी. हो काही अडचण येईन का आता होईन ना बरोबर. काय त्या दोस्तानं काय तर काय 500 दिले म्हणून ते कसं तरी हो म्हणलं त्यानं. मग काय घुगऱ्या भेटते बा आणि 500 भेटते. म्हणून काही विषयच नाही आहे, करते ते काम. फक्त कसं आता आपल्यातच आपले फक्त फुटणे पडले पाहिजे, नाही तर मग कसं आपल्या कास्तकाराची काही एकजूट होत नाही. हो नाही तर मग अंदरून तिकडे मग मी देतो 3200 पण चला माझ्याकडे. हो यावेळेस आपल्याला एक म्हणजे बिलकुल खंबीर राहायचं आहे. विषय गंभीर आहे यावेळेस त्याला मागं हटलंच पाहिजे. नाही यावेळेस हटायचं नाही ना. हो बिलकुल कोणच नाही आता. हो यावेळेस मोरके आपला चांगला आहे ना शांताराम भाऊ. हो चला आता पाहू उद्या काय होती. किती आता हुशार आहे ते. आपण तिकडे बसलो त्या मामा लुटरेला पोहोचून द्यायला आणि इकडे यायनं बरोबर गेम केला. कधीर बुड्याला भेटून बरोबर आपलं फिडिंग लावून टाईट करून चालले गेले. आता हे दिसले म्हणून बरं झालं आपल्याला जर माहित नसतं तर आता आपल्या लक्षात आलं असतं काही गोष्ट. भेटू द्या ना, किती काही भेटले. हो तरी कोणाला सगळं होते का कंदील बुडा. मग काय तर त्याला लालूच पाहिजे काहीतरी. हो दिल्या घेतल्याशिवाय काहीच नाही असं आहे ते. मला माहिती आहे ना हे काय देते तर शांताराम येते. हो आले असं सांगू ना. हो काही भाजी गिजी देतो बा असं तसं काही ज्याच्या बळायला काही देत काय. मग आपण कसं करायचं, आपण चालवायची. हो 11 मग 50 रुपये तुम्हाला म्हणा बा. फक्त आमचा कमीत कमी 3100 रुपये भाव तू कर. हो तर आम्ही तुम्हाला 50 रुपयानं प्रत्येक एकरा मागं तुम्हाला देऊन देतो. हो म्हणजे कसं तसं तर 3200च्या खाली येऊच नको म्हणायचं, काऊन की आपलं म्हणजे यावेळेस टाईट काम ठेवायचं आपल्याला. हो असं आपण बरोबर त्याला हो जरा डोक्यात घालून देऊ त्याच्या. बाबा मग त्याला जर 50 रुपये एकरा मग दिले तर मग आपल्याला काय पडलं ते. हो मग काय आपल्याला पुरलं पाहिजे ना. 3200च्या खाली येऊ नको म्हणा बा. मग 3150 पडते मग. ते म्हणू आपण, पण कमीत कमी 3100 आण बा. तरी आपल्याला बा 3050 पडून राहिला. 3000 तरी 50 शिल्लकच आहेत ना. मग तरी आपली अपेक्षा 3000 आहे की नाही शेवटचा. मग आपल्याला 3050 रुपये जरी भेटले हो तरी बस झालं. म्हणून म्हणलं त्याला आपण 3200 सांगायचे ना, असं कर बा. चला आता तुम्ही गेले असतील ते. हो आता करून त्याचे जरासे कानं बरोबर टाईट. चलो आहे का म्हणजे आहे का म्हणलं घरी. आता ते गेले नाही आले वाटते. हो शिवलाल दिसून राहिला. हो या ना म्हणलं कोण आहे या. चला म्हणलं आता हो तळशेला कवर करावं लागते बरं. हो चला आता तुम्ही बसा म्हणलं. काय अरे मग आता महाराज गेले मग त्याला पोहोचून द्यायले. हो आता काय गाडी साहित्याची गेले असं.
आता काय गाडी आता सासरे बांधून दिली दिली हिंड बाबा असं तसं ते आता करू राहिला काहीतरी कामधंदा. बरं मी काय म्हणतो काय म्हणते आलते वाटते नाही हो याने कानं खोरले वाटते तुमचे शांतारामजी आलते वाटते ना काही उदळ्याविषयी विषय होता वाटते काहीतरी आत्ताच गेले ते दिसले आम्हाला. बोले कसं त्याचीच कानं दिसते मध्ये याची नाही का हो ना हे चित्र हे बी हो ना ते काय आलते हो आता म्हणे पाहिजे म्हणजे जरासं 3200 3300 काही सांगू राहिले म्हणे जरासं ॲडजस्टमेंट करायला ये जा म्हणे उद्या सौद्यातनी. मी आला तर मी काय करणार बा हो मी आला हो बा पहिलं आला तर नाही येणार नाही. नाही असं कसं होणार आहे तुमच्याशिवाय बा काल बा सौदा रोखला आम्ही मग होणार म्हटलं शिवजयंती अटपू द्या आणि तुम्ही असले की बरं राहते आले तुम्ही योगा काय कुठं मेवण्याची तर गेली वाटते नाही हो काय म्हणते मग वीट भट्टीसाठी मेळ लागला का मग पैशाचा. गेलतो विचाराले हो मेवना म्हणे पहिले पहा म्हणे 4-5 जरा भट्ट्या इकडे तिकडे माहिती काढा म्हणे पुरत असेल ना मग करा म्हणे देतो म्हणे पाठवून मी खात्यात मी. मी आलं बरं जाऊ मग एका दिवशी आता दिवस आपण समजा टाईम भेटला की. आता कसं उदळ्याचं आहे एका दमानं तर तुम्ही फक्त दोघंच जा माहिती काढून या नंतर मी तुम्हाला ते काय परवानगीचं मी भेटून देतो ना एक दिवशी मी. फक्त याचं म्हणलं आपलं उदळ्याचं पाय जाणं उद्या आमचं 3200 रुपये आहे हो त्याला म्हणा काय पुरते म्हणा बा असं तसं काहीतरी पटवा द्यायला जरा कास्तकार लोकायले 3200 राहा का काय आता तुम्हाला सांगा आताच विषय झाला का नाही शांताराम म्हणे 28च्यावर 1 रुपया नाही द्यायचा म्हणे हो काही हो म्हणे तिकडे हार्वेस्टर आणायचं म्हणे आपल्याला म्हणून मला आता तुम्हाला अंदरची गोष्ट सांगू राहिलो हो ते 28च्यावर 1 रुपया वाढवत नाही. आता 28 पुरते का हे पा तुम्ही एक काम करा 50 रुपये एकरानं आम्ही तुम्हाला देऊ करतो तुम्ही फक्त कमीत कमी हो 3200 नाही म्हणलं त्यानं तर 3050 रुपयावर तरी आणा म्हणजे 50 वरचे तुमचे 3000 आमचे. बाबा हे तर मस्त जमलं नाही का त्याच्यापेक्षा पुरते तर असं म्हणता नाही का आपण काय आता मानले पाहिजे बा आता पाहतो प्रयत्न करीन मी. नाही हे बा तुमच्याशिवाय सौदाच होणं नाही ना तुम्हीच करू शकता ते दुसरा कोणीच करू शकत नाही. तुमचे 50 पक्के झाले ना आता आम्ही आता गुंपा मामीजीला भेटतो त्याला कानावर विषय टाकतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मग आता फक्त एवढं अंदरून काम करा. बरोबर ठीक आहे ना फक्त सांगू नका कोणाला हो गुंपा बहिणी बरोबर सांगा असं आहे म्हणा बा हो नाही तर काही होत नाही म्हणा सौदा नाही तर ते म्हणा असं आहे तसं आहे नाही ते काहीच बोलणार नाही सगळे महातात आहेत सूत्र आता तुम्ही फक्त लोड घेऊ नका आता हे झालं ना पक्क कोणाला विषय काढू नका आणि बिलकुल 3050 भाव आपला शेवटचा असला पाहिजे तसा 32च्या खाली येऊ नका. आणतो मी बरोबर आता पारा कशी लाईनीत आणतो तर हो बरोबर ठीक आहे मग ओके आपले 50 पक्के ठेवा फक्त चला या मग. आले मी तिकडे आता बाया बसल्या होत्या मग कसं आता चालू होत्या गोष्टी गप्पा आहे ते चालतच बसल्या काऊन काय म्हणत होते बाबा काय आहे म्हणलं मामीजी हे कास्तकार लोक सुसूनच येऊ राहिले यावेळेस हो कसं आहे आता कंदील बुडायला भेटायला गेले ते हो शांताराम हे ते 10-12 लोक सगळे हो तर त्यानं म्हणे की बा यावेळेस यायले 28च्या वर खडकू द्यायचं नाही आपल्याला हो या त्यानं म्हणजे कशी वज्र मोठा आहे आता यावेळेस ते बिलकुल मागं पुढे हटायचं नाही असं त्याचं निर्धार पक्का आहे. तर मग आता काय करावं आता आम्ही गेलो भेटायला कंदील आबाजी म्हणे हो यावेळेस 28च्या वर गड्या तुम्हाला भेटणार नाही हो वाजवी आहे पद्धतशीर आहे त्याला पुरते तुम्हाला पुरते मग आता काय 3000 तर काही भवितव्य दिसून नाही राहिलं तर मग काय करायचं काय आता. तेच म्हणून मी तुम्हाला तुम्ही तर 3200 करे 3000 असं द्यायला तयार नाही म्हणता मग आता मी काय म्हणतो आपण रोजानं जाऊ मग 300 रुपये रोजाने येतो म्हणा बाप्पा आम्हाला 2800 पुरत नाही असं सरळ सांगून टाका तुम्ही. नाही हे रोजानं नाही पुरत आपल्याला काय बसतं आपले दिवसभर 300 रुपये रोजानं सीझन आहे काही ना काही 10-20 कमावले गेले पाहिजे. तर मी काय म्हणतो एक काम चालन का हो कंदील बुडायले एकरी 50 रुपये द्यावं लागेल समजा हो 3150 रुपये भाव करतो म्हणे मी मग जर जमलं तर आपलाही फायदा होती 150 रुपयाचा आणि 50 रुपयानं कंदील बुडायला जाईल हो सौदा पक्का करतो म्हणे मग. करा बाबा कुठं दलाल खावा ना आता कुठंच नाही ते म्हणलं हो ना हो बरं जाऊ दे बाबा आपल्याला काय करावं लागते हो आपल्याला 3100 देतो म्हणते ना 3 दिले चालते आपल्याला 3000 रुपये आपल्याला झाले चालते 50 त्याला घे म्हणा 3050 नाही केलं तर आपल्याला घेऊन नाही. बरं चालते ना मग तरी काही हरकत नाही हो मी मग आता त्याला टच करून देतो मग देऊन देतो म्हणतो बा एकरी 50 चालते मग आपल्याला कसं आहे मग एखादं मग त्याला देऊन देऊ सगळी एकरचा किती हिशोब होते बरोबर हो ना पण असे कामं केलेच नाही बाबा मी आजपर्यंत अशा दलाला खाणं हो ना पचत नाही ना बाबा ना असं म्हणलं बरं जाऊ दे सांगा बाबा आता काय करता इलाज नाही भेटा मग तुम्ही नाही तर मग सरळ रोजानं सांगून द्यायचं मग नाही पटलं तर. नाही रोजानं जातच नाही आपल्याला लागन तेव्हा परगाल जाऊ आपण पण यावर्षी अजिबात बिलकुल याच्या खाली यायचं नाही हो आपलं हे नाही का ते मामा लुटेरे त्यांना आत्ताच म्हणले जायच्या वेळे जर नसन काम तर ये जा म्हणे हो स्पेशल बिलकुल त्याचे सासरे बाज आहे 4 एकर 5 एकर मग तिथं मग लाईन लागतेच आपली. बरं का बरं पाहा बाबा बाया विचारून काय म्हणते काय नाही तर नाही अरे बा मी काय म्हणतो काहीच नाही होत गेले नाही होत ना कोणतं काहीच नाही मग काय सगळी व्यवस्था होती तिकडे मग आपल्या गावाल्यापेक्षा लय बरं आहे मग कामही लय होते सकाळी उठले की सुरू कामं मग उदळ्यात लय पैसे कमवणार ते लोक दुसऱ्या गावाला जाऊ मग झालं तर तिकडे चालले जाऊ मग घेत बसायला गोटोले मग. हो ना मग काय होते सौद्या ते उद्या सौदा आहे म्हणता ना जर झालं तर गावातलंच बरं आपलं नाही झालं तर मग पाहू परगावचं. बरोबर ठीक आहे ना मग काय हरकत नाही चला बसूला हो चल मग आता काही विषय नाही उद्या बघू आता काय बोल काय म्हणत होता म्हणलं काय झाली तयारी झाली काय चालता वावरात मग सौदा करायला त्या नाही का आता कधी लाभ आले तर ओळाखाली हो चला म्हणते मग लवकर हो पैदल जाऊ मग पैदल या लवकर या मग. बरोबर ठीक आहे ना हो व्हा तुम्ही पुढे व्हा तुम्ही आलोच आम्ही हो वा आलो आम्ही 5 मिनिटात तुमच्या मागच आहो वा आपल्या वावरात व्हा तुम्ही बसा तिथं पाणी गिनी प्या तोपर्यंत इरीवर. बरोबर चालते ना काही हरकत नाही हो ठीक आहे या मग या आम्ही होऊन जातो पुढे चला कधी लाभाजी हो चला पुढे चालले जाऊ हो ठीक आहे चला म्हणलं निघाले ते आता हो आता कसं आपल्याला पटकन निघाला ना हो चला मग तो लवकर चला संग मग नाही तर ते गैरीच आणतील कधी लाभाजीले हो बोलण्यांनी फालतू आपलं हुकाचं त्याचं जमाचा हो काही सांगतात नाही बरं द्यायचं काहीच गरज नाही आता आपण 500 रुपये कबूल केलेले आहे एक तर त्याला आता घुगऱ्या जीव घालणार आपण मग काय पूर्ण सेटिंग आहे आता बुडा बदलत नाही मग ते काय देते रे
पण आता हे 500 रुपये तुम्ही कायलेच कबूल केले तर हो का कंदील पुन्हा मागे का पैसे तुम्ही आपले नसते कामं करता. त्यांना 5-50 कुठं नाही जात आपले, ते काय तोंडाने थोडी मागे काही, आम्हीच म्हटलं त्याले आम्ही देतो बा 500 रुपये. हा, त्याशिवाय करत नाही ते काम, ताण नाही मारत ना मग. असं आहे ना ते शिवल्या माहिती नाही काय, असं आहे ना ते आपल्याला बरोबर हो काही ना काही 5-50 देऊन कवर करणं आहे. एक वेळ 28 जरी झालं तरी आपला फायदा आहे ना, 200 कमी भेटते ना आपल्याला. मग असं आहे ना ते, बुडा त्याशिवाय थोडी येत होता काही. हो, चला आता लवकर निघा लागते चला. मग कधीला पाहिजे आता पैदलच हो, कुठं बसता आता गाडीन गिडी हो, येऊन राहिले ते आपल्या मागं जावं म्हणते हो, आपल्या शांतराव भाऊच्या वावरात जाऊन बसू जरासं का. चला मग. आलो भाऊ काय सांग येऊन राहिला हो ना, आम्हाला नाही बोलता येत आता रस्त्यानं. अरे मी काय म्हणतो आलो भाऊ, आपलं तुमचं किती 1 एकर आहे ना हरभरा का 2 एकर आहे म्हटलं. हा हो, ते बी आता सोंगून घेऊ मग आता पटकन शांतराव भाऊ संगत, जवळ वावर आहे बा म्हणजे क्लिअर होऊन जात तुमचं. हो पण अजून सौदाच नाही झाला तर अजून नारायणगिरीवर काही फायदा आहे का, आणता येते ना मग. आणता येते म्हणजे काय 10 खेप जाणं 10 खेप येणं करता का तुम्ही. हा अरे सौदा झाल्याबरोबर बिलकुल बस सुरूच करून देतो. गुंपा मामीला फोन केला की सगळ्या बाया आम्ही बिलकुल सुरूच. शांताराम भाऊचा आहे 4 एकर, तुमचं आपलं काय 2 एकर कव्हर करून टाकू. 6 एकरचा आज बिलकुल धुवाच उडून टाकू. म्हणता का बरोबर ठीक आहे ना मग, नारायणगाववरती घेऊन येतो मग मी हो, काही हरकत नाही. तळवा गिडवा हे ते हो आलोच मग. हा हो ठीक आहे मग. गेलं वाटते नाही का हो ना, फालतू कबाब मी हड्डी हो ना. आता आपल्या संगत ते जर आला असता सगळ्या वार्ता तिकडे कास्त करायला सांगत होता. फायदा म्हणलं कंदीला पाहिजे आता. हा हो, कसं तुम्हाला म्हटलं तसं तसं 50 रुपयानं कबूल केला आपण. गुंपा मामीले भेटलो, त्याच्याजवळ विषय क्लिअर केला. त्याच्यानं तुम्ही काहीच लोड घेऊ नका. जितकी एकर होईल 50 रुपयानं तुम्हाला बिलकुल शेवटी हिशोब करून देऊन देऊ. आता ते तुम्ही म्हणलं तसं आता काय, आता पाहिजे बा फक्त कसं शब्दाला जाग जा, नाही तर मग कसं असं म्हणजे आता एक बोलायचं नंतर मग काहीच नाही करायचं असं नाही झालं पाहिजे. नाही तर मग आज एक वेळ होत असते पण डबल नसते मग होत ना अशा. नाही नाही तसं होणारच नाही, आपण बोललं तसं चालतो. तुम्हाला माहिती आहे ना हो, एक तर गुंपा मामी गेला आता आपण विषय टाकला त्याच्यानं ती म्हणे देऊन टाका म्हणे, काही हरकत नाही. चला मग आता निघू आता पैदल पैदल. हो चलो ओके. हा बरोबर बिलकुल किती आणायचं 3200 रुपये. लस लय कमीत कमी 3050 वर तरी आणा, म्हणजे 50 तुमचे 3000 आमचे. चला आता विषय क्लिअर. चला आले का तुम्ही आता. चला ठीक आहे मग, आता कसं सौदा करायला काही हरकत नाही. बोला काय म्हणता आता, तुमचं काय म्हणणं आहे, कास्तकाराचं काय भाव देऊ राहिला तुम्ही एकरी समजा. हा यायचं असं म्हणणं आलं की बा सगळं आता हे सोंगणे, त्याच्यानंतर गंजी लावणे हो, त्यानंतर ते तळवट टाकून तुम्हाला ओके करून देणे, सर्व अजिबात राहणार नाही, पूर्ण त्याची गॅरंटी शिवलाल घेईल हो. अशा पद्धतीनं त्याचं म्हणणं आहे 3200 रुपये एकर हो, पूर्ण आलं बा त्याच्यातनी. बिलकुल मशीन आणा आणि काढून घेऊन जा हो. सांगा आता काय बोलणं आहे तुमचं. ते तर विषय कालचाच झाला आमचा 3200चा यायचं म्हणणं आहे म्हणून. पण याच्यात नाही, आता तुम्ही एक काम करा, त्याला तडजोड करायची काही ना काही मानसिकता ठेवा म्हणा. हा 3200 रुपयानं कुठंच नाही महाराष्ट्रातनी. त्याला आम्ही 2800 रुपये हे लय देऊन राहिलो. बाकी कुठं कुठं 2500 आहे, 2600 आहे, 2700 आहे, पण आम्ही 2800 द्यायला तयार आहोत. चला बा जाऊ दे, आपल्या गावातलं काम आहे. चला 2800 परवडत असेल तर राहा इथं, नाही तर मग चालले जा. आहे तुमचं बरोबर, 2800 रुपये तुम्ही सांगितलं वाजवी, पण कसं आहे आता महागाईच्या दृष्टिकोनातून हो मजुराला परवडत नाही ते हो. तर असं करा तुम्ही काही ना काही, तुम्ही 2 पावलं पुढे आहे, ते 2 पावलं पुढे. हा याच्यानंतर आपण काहीतरी याच्यातून मार्ग काढू, सुवर्णमध्ये निघून एखादा. सुवर्णमध्येचा विशेष नाही, 2800 पटवत असेल तर थांबा म्हणा, नाही तर चालले जा. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही हार्वेस्टर आणले काचो. आत्ता फोन लावला होता, ती यायला तयार आहे. सांगा आता काय आहे तो. असं आहे कंदीला पाहिजे, तेच म्हणून हार्वेस्टरवाला घाई करू राहिला यासाठी. लक्ष्मण का आता तयार आहे ती हो, पण आता असं वाटतं बा गावातलं काम आहे, पण 2800 पाहा तुम्ही. पहा मग आता कसं काय 2800 म्हणून राहिले बा, नाही तर मग हार्वेस्टर आहे म्हणते हो. मग कसं काय करता पहा तुम्ही. मग आता काय बोलायचं राहिलंच काय, आता बोलायचं 2800 रुपयाच्या बरोबर रुपया देत नाही म्हणते, नाही चालले जा म्हणते. मग आता आम्ही कसं थांबून फायदा येतो. हार्वेस्टर सांगा, नाही तर कोणत्या मशीन आणा. चला रे बा जाऊ दे चला. मी काय म्हणतो पहिले थांबा, तुम्ही जायच नका गोष्ट करू ना, चाललं नका खोजू. हे बा मी बोलतो त्यासोबत आता. असं करा 100 रुपये कमी करते त्या हो. आता 3100 रुपयानं मी शब्द देतो, 3100 रुपयाने येतील ते. तुम्ही थोडंसं कसं आता कव्हर करा. आता जाऊ दे तिकडे 550 इकडे तिकडे. हा बाबा 3150. अरे उठला का जवळ, आम्ही नाही देत म्हणलं इतकं नाही. 2800 कुठं 3150 ला फसला आहे ना हो. आबाजी राहू द्या म्हणलं, राहू द्या देत नाही म्हणा हो. त्याला जर 2800 पटत असेल तर सांगा म्हणा, नाही तर विषय मुळा राहू द्या म्हणलं. कंदील आबाजी हो, चालले जा तुम्ही, जा आम्ही जातो. काही बोलण्यात मजा नाही, लय अटरून राहिले ते. चला रे बा चला 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 चला. थांबा. अरे मी काय म्हणतो शिवलाल, 1 मिनिट इकडे आणा. अरे शिवलाल नाही, राहू द्या जाऊ दे, ते हार्वेस्टर घेऊन या म्हणा. चला रे बा तिकडे झाडाखाली बसू. चला जाऊ दे तिकडे चला. काय कसं माणसं कास्तकार लोक राजा अशा होत असते का सौ द्या. तुम्ही 2800च्या वर चालले नाही, ते 100 कमी आले ना राजा. तुम्ही आता जरासं काही पुढे सरका लागेल तुम्हाला. अरे या तुम्हाला रातचीच गोष्ट सांगते ना, 2800च्या वर जाऊ द्यायचे नाही ते. तुम्ही तिकून बाजू घेऊन राहिले हा हो. 3100 आणि 3100 हो ना, पण त्याला परवडत नाही म्हणते ना. मग ते तुम्ही असं आहे ना, अठरून आहेत ना ते. मी तरी कमी करून राहिले त्याले हा हो. पहा तुम्ही जरासं काहीतरी 2 पावलं पुढे या. तर तुम्ही म्हणताच ते बा 50 रुपये वाढवतो आम्ही. 2850 रुपयाने जर पटत असेल तर या म्हणा, नाही जाऊ दे तिकडे. ते तिथं झाडाखाली बसलेत ते, आम्ही तिथं बसतो आंब्यात झाडाखाली. या विचारू. काय राजा अशा नाही होत ना. तुम्ही हे पा कमीत कमी 3050 देऊन टाका ना. जाऊ द्या ना, काय 3000 सरासरी आहे. मागच्या वर्षी केलं ना 3 कोण नाही. ते मागच्या वर्षीचा विषय वेगळा ना हो. यंदा काही नाही, यंदा बा म्हणलं वातावरण चांगलं आहे हो. त्यावेळेस पाणी येत जाय म्हणून जरा घाबरले ते कास्त का देत नाही म्हणलं आम्ही हा हो. विचारून येईल 2850 पटत असेल तर थांबा, नाही तर आम्ही हार्वेस्टर सांगतो. पाय तुम्ही विचारून काय म्हणते हो. पाहतो 1 मिनिट. इतके अकरा नाही पाहिजे ना मग, इतकं नको आकडू म्हणा. हा कमीत कमी 3000 तर द्या ना बाबा. तुमची तर गोष्टच नाही. 2850 नाही म्हणून राहिली ती. मग पटत असेल थांबा म्हणणे चालले जा, म्हणून तिकडे येऊन बसलो आम्ही. शेवटी म्हणलं आला निरोप तर पाहू हो, नाही तर चालले आपल्या. कंदीला आबाजीनं कसं लावला जोर, पण ते काही ऐकायला तयारच नाही हो. ते लगायचे म्हणजे लस टाईट ठेवून राहिले यावेळेस.
तिकडे असं कोणाचं तर रोजानं जाऊ 300 रुपये रोज. सकाळी 7 वाजता जायचं, 1 वाजता आपली निघाले घराकडे. फेकला यायचं चला घराकडे. नाही नाही, तसं नाही करायचं आपल्याला. मी काय म्हणतो गुंपा मामी, आपल्याला एक काम करावं लागेल. मामा लुटरेचा जे सासरा आहे का नाही, त्याचं 4-5 एकर आहे वाटते, तेवढं आपण करून टाकू. त्याच्याशिवाय हे आयर येत नाही. यायले जराशी म्हणजे समजलं पाहिजे की बा काय असते. म्हणजे गावातले लोक सोडून हे हार्वेस्टर आणतो म्हणते नाही का. तर आपण तिकडे जाऊ ना, मग याची जिरल्यावर मग समजून ते काय आहे. थांब नाही बा, ते कधी बुडा येऊन राहिला तिकडून. एक वेळ त्याचं काय म्हणणं ऐकून घेऊन नंतर मग फोन लावून देऊ. एक तर म्हणा रोजाना 300 रुपये रोजाने येतो म्हणा आम्ही, नाही तर 3000 रुपये एक करणं. असं त्याला फायनल सांगून द्या. तसं करतो. आले का? बरं येऊ द्या. तर आले आपण. बरं काय म्हणते मग, काय आहे तडजोड, काही वाढवायची शक्यता आहे का बस जाग्यावरच? हे बघ काही जमत नाही रे बा, जमत नाही म्हणून 2850 रुपये शेवटचा फायनल आकडा सांगितला त्यानं. याच्यानंतर पहा म्हणजे तुम्ही तुमचं पहा म्हणे, पहा आम्ही हार्वेस्टर सांगू शकतो म्हणे. त्याने फोनही केला तिकडे. काय आता ते आता पाहिजे ना. पहा मग आता तुमचं कसं करा आता. 3 तर काही देत नाही बा ते. 2900 द्यायला तयार नाही. आता पहा तुमचं काय कसं करा. तर 2900 पर्यंत जाऊ शकते लसलंय. राहू द्या. हे बा म्हणलं शिवला फोन ला बरं, ते कोणाचा आहे म्हणते ना. ला परगाडीत जाऊ आता. ला फोन ला. हॅलो, गुलाबराव बोलतो म्हणलं मी. कोण बोलून राहिले? कोण आहे म्हणलं? काही नाही, आपलं जे मामा लुटरे आहेत ना, तुमचे जवळ आहेत ना मोठे. तर ते म्हणे की बा मजूर पाहिजे म्हणे तुम्हाला आपलं हरभरा सोंगासाठी. तर मग काय आमचे उदळ्यावाल्याचं म्हणणं आहे येऊ का म्हणून. सांगा मग काय म्हणणं आहे तुमचं. कसं काय भाव देता, काय करता सांगा. हो सांगितलं होतं मी त्याला, असलं तर सांगता म्हणलं. मग तुम्ही येता का? कुठचे? रामपूरचे तुम्ही नाही का? बरं. काय एकर घेता तुम्ही? तुमचं काय चालू आहे तिकडे? इकडे आमच्याकडे 3000 चालू आहे. 3000 चालू आहे. आणि बाकी परगावचं समजा 3200 रुपये. ते येण्या जाण्याचं भाडं तुमच्या इकडे लागेल. खायची व्यवस्था करावं लागेल समजा, खाण्यापिण्याची नाही फक्त राहायची. होते तिकडे नाही का? 100 कमी कर लागा. पुन्हा एरी काही भेटून नाही राहिले आता. कुठं मागा लागतं कोणाच्या. एक तर वावरात हार्वेस्टर जात नाही आपल्या. असं करा, 3100 रुपये लावून देऊ पुन्हा. 3100 रुपये फायनल करा. मला पुरलं पाहिजे काही. राहासाठी आपल्या वावरातली जागा आहे. तिथं राहा मस्त फसकला. 2-4 दिवसात 4 एकराचं वावर आहे. करून टाका मग. या काही येतात. बरं झालं ना मग, पक्का आहे ना तुमचं. बरं मी तुम्हाला 1 घंट्यानं फोन करतो. एक थोडासा सौदा चालू आहे आमचा. जर झाला ते तर ठीक, नाही तर मग कसं आम्ही बस समजा उद्या वावरातनी बस टचच होऊन जातो. बरं पहा ना मग का करा, सांगा मला ते काय. मी आता गावाला चाललो माया. तसं मी तिकडेच होतो आता चिमणरावची इकडे. ठीक आहे. या मग आता तुम्ही सांगा काय करू आहे तुमचा निर्णय, ते फोन कर जा मग. फोनच करतो मी. बरं ठीक आहे. 1 मिनिट ठेवा मग. पहा म्हणलं कंदीला म्हणजे एका शब्दात 3100 रुपये द्यायला तयार आहे. ती बी राहायची व्यवस्था म्हणजे सगळं आहे. सांगा आता याच्यापेक्षा काय बोला. भाडं थोडे त्याचं इकडे जायचं. सांगा आता 1 मिनिटात नाही. अजून जर आम्ही ऑर्डर होतो आहे पहा 3233 रुपयांनी देते आम्हाला. हो ना. पण हे आता ऐकूनच नाही राहिले तर काय करा. बरं मी 1 मिनिट त्याला विचारून येतो. असं झालं म्हणतो बा त्याचा सौदा तिकडे आता होण्यात आहे. 1 घंट्याच्या ते निर्णय देणार आहे. जर तुमचं काय ते सांगा. मी तुला मग फोन करून टाकतो. विषय क्लोज. त्याला म्हणा 1 घंट्याचा टाईम आहे. 1 घंट्यात मला पुढे निर्णय द्यावा लागते. नाही तर चाललो आम्ही उद्या. बस सगळं मजूर आता ट्रॅक्टर भरलं की निघाले मग. 5 बस आले का मग. या तुम्ही विचारू. आता आले कंदीला म्हणजे काय निर्णय दिला मग त्यानं. काय म्हणते शेवटचा आकडा कुठपर्यंत उतरले सांगा मग. इथं असं झालं ना, तुम्ही वाढून राहिले ना, ती कमी करून राहिले. मायाने त्या एरदारा होऊन राहिल्या. ना मग काय तर घोडी मेली वजानं, शिंगरू मेलं एरदारीनं. घेणं नाही देणं नाही. तर पहा एक काम आहे त्याचं. आता एका संग बोलणं झालं. आपला मामा लुटरे नाही का, त्याचा ते आपला सासरा गुलाबराव गाडी भेटली होती. तर त्याच्या वावरातला सौदा त्याचा म्हणजे 3100 रुपयाने झालेला आहे. खाऊन पिऊन समजा. त्याच्याच वावरात राहायची व्यवस्था आहे ते. तर उद्या ते जाणार आहे. तर त्या यायनं असं सांगितलं त्याला की बा आमचा इथं सौदा चालू आहे, 1 घंट्यात निर्णय देतो. तर आता तुम्ही काय म्हणता पाहा. कारण की ते उद्या सकाळी आता जाणार आहे. तर आता तुमचा विषय तुम्ही ठरवा. कारण की 3100 रुपयानं फायनल झालं त्याचं. नाही ना, तसेच फोन लावते ते. मग कालही लावला त्यानं. कोणाचा आला म्हणे नसेल तसं. कोण नाही ते खोट्या गोष्टी आहे त्याच्या. आपल्याला फक्त ते भांडवासाठी आहे त्याचं. नाही ना, मी ऐकलं ना त्याचा आवाज ऐकला ना. मग काय खरी गोष्ट आहे. त्यानं मामा लुटरीपासून नंबर घेतला म्हणजे काल. मग काय कालचीच गोष्ट रातची. पहा मग आता तुमची काय निर्णय देता, काय सांगू त्याला कळत सांगा. बरं रे बुवा. म्हणलं नाही लक्ष्मण कसं 2900 करता का मग. 2900 नाही का. बरं चला जाऊ द्या. 2900 द्यायला म्हणा. मारदो गोली. या म्हणा ये सांगता. नाही तर मग जाऊ शकता म्हणा तुम्ही, काही वांधा नाही. 1 मिनिटात त्याला फोन लावतो. विषय क्लिअर करतो. 1 मिनिटात. हॅलो. शिवला. मी काय म्हणतो स्पीकर ऑन आहे. यायचं असं म्हणणं आलं 2900 रुपये शेवटचं त्याचा आकडा आहे म्हणते बा. कसं करायचं सांगा आता. नाही त्याला सांगून द्या म्हणा तुमच्यापर्यंत पहा म्हणा. आता आमचं कसं सौदा झालेला इकडे 3100 रुपयानं. तर ते आता कसं तुम्हाला हार्वेस्टर आणा असं हार्वेस्टर आणा. नाही तर काही विषय नाही. पहा मग आता काय म्हणते. तर 1 मिनिट बोल म्हणलं लक्ष्मण. बोल म्हणलं काय मग क्लिअर सांगा तुमचं. काही हरकत नाही. 2900 पटत असेल तर या. नाही तर मग विषय मोडा. आता जाऊ द्या. तुम्हाला कुठं जायचं जा. आमचं काही जबरदस्ती नाही बा अशी की आलंच पाहिजे असं. आम्ही हार्वेस्टर पाहू नाही तर परगावचं पाहू. झाला मोळा विषय आता. सौदा मोडला. या आता. ठीक आहे ओके. आता कसं आहे हरभऱ्याचा सौदा तर काही झाला नाही. आता हे आपल्या परीनं हार्वेस्टर आणते ना. ते आता मामा लोटरीच्या सासऱ्याच्याकडे जाणार आहेत. तर पाहू आता उद्या कसं होते काय होते. तर हरभऱ्याची सोंगणी उद्या. ठीक आहे उद्या भेटू 5 वाजता. आणि जे कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब वाढले पाहिजे. लवकरात लवकर 5 लाखाचा टप्पा गाठण्यासाठी सहकार्य करावे. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता.